नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 1 जुलै 2026 या दिवशीच्या टॉप 5 चालू घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला आता आपण पहिला प्रश्न बघू. जून 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा द गार्डियन ऑफ द ब्लू हॉरायझन हा सर्वोच्च पर्यावरणीय सन्मान प्रदान करण्यात आला? तर याचं उत्तर आहे सेशेल्स. सेशेल्स हे याचं योग्य उत्तर आहे. तर आता आपण याचं स्पष्टीकरण बघू. सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर पॅट्रिक हार्मनी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हवामान बदल, सागरी शाश्वतता, ब्लू इकॉनॉमी मधील योगदानासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. भारत सेशेल्स राजनीतिक संबंधांना 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आणि आपण याच्यानंतर बघू, पंतप्रधान मोदींना आणखी कोणते पर्यावरणीय पुरस्कार याआधी मिळाले आहेत. तर ॲग्रिकोला मेडल 2026 मध्ये FAO कडून प्रदान करण्यात आला आहे. आणि चॅम्पियन्स ऑफ अर्थ हा 2018 मध्ये त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. UNचा सर्वोच्च पर्यावरणीय सन्मान हा त्यांना देण्यात आला आहे. तर याच्यामध्ये आपण महत्त्वाचं पॉइंट बघू की हा जो पुरस्कार आहे हा कोणत्या देशात कडून देण्यात आला आहे पंतप्रधान मोदींना. तर देशाचं नाव लक्षात ठेवायचं आहे. या पुरस्काराचं नाव लक्षात ठेवायचं आहे द गार्डियन ऑफ द ब्लू हॉरायझन. आणि याची विशेषता काय आहे तर सर्वोच्च पर्यावरणीय सन्मान हा आहे. हे आपण एक महत्त्वाचा पॉइंट आहे. कोणाच्या हस्ते हा आपण पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पण एक महत्त्वाचा पॉइंट आहे. आणि हे जे त्यांना पंतप्रधान मोदींना आधी जे पर्यावरणीय पुरस्कार मिळाले आहे हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आणि मित्रांनो, मला सेशल्स या देशाची जी राजधानी आहे ही कमेंटमध्ये सांगायची आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. 2026 चा विटली अवॉर्ड जिंकणाऱ्या 2 भारतीय संवर्धनकर्त्या कोण आहेत? तर याचं उत्तर आहे परवीन शेख आणि बरखा सुब्बा. परवीन शेख आणि बरखा सुब्बा. तर परवीन शेख यांनी स्कीमर या पक्षी संवर्धनासाठी कार्य केलं आहे. तर बरखा सुब्बा यांनी हिमालयन दुर्मिळ सॅलमॅंडरच्या संरक्षणासाठी कार्य केले आहे. तर हा पुरस्कार त्यांना प्रिन्सेस ॲने यांच्या हस्ते लंडन येथे प्रदान करण्यात आला. आणि प्रत्येक जो विजेता आहे त्या विजेत्याला त्यांच्या प्रकल्पासाठी सुमारे 1 वर्षासाठी 50,000 पाऊंड म्हणजे सुमारे 53 लाख रुपये दिले जातात. तर याच्यातील आपल्याला महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे हा विटली अवॉर्ड आहे. आणि त्याला ग्रीन ऑस्करही म्हणतात. तर हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. हा दुसरा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्याला ग्रीन ऑस्कर म्हणतात. भारतीय ज्या विजेत्या आहेत संवर्धनकर्त्या त्यांचे नाव लक्षात ठेवायचे परवीन शेख, बरखा सुब्बा. त्यांनी कोणते कार्य केले आहे हा पण याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणाच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर हे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. पूर्व व ईशान्य भारतातील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कोणत्या राज्याने गो ईस्ट उपक्रम सुरू केला आहे? तर याचं उत्तर आहे ओडिसा. ओडिसाने गो ईस्ट हा उपक्रम सुरू केला आहे. तर ओडिसा सरकारने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. तर मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. तर गो ईस्टचा फुल फॉर्म आहे गव्हर्नमेंट ऑफ ओडिसा ईस्टर्न इन्व्हेस्टमेंट एक्सलेटर अँड स्पेशल टास्क फोर्स. तर या उपक्रमाअंतर्गत पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि छत्तीसगड मधील गुंतवणूकदारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तर याच्यातील आपल्याला महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की गो ईस्ट या उपक्रमाचं नाव लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या राज्याने सुरू केला आहे? ओडिसाने हा सुरू केला आहे. याचं नाव राज्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे. याचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे ओडिसा सरकारने. हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. भारतीय तटरक्षक दलाने गोव्यात कोणते नवीन स्वदेशी फास्ट पेट्रोल व्हेसल सेवेत दाखल केले आहे? तर आपल्याला फास्ट पेट्रोल व्हेसलचे नाव सांगायचे आहेत जे नुकतेच सेवेत दाखल झाले आहे. दाखल केले आहे भारतीय तटरक्षक दलाने. तर याचं उत्तर आहे ICGS अक्षय. ICGS अक्षय. तर हे जहाज गोवा शिपयार्ड लिमिटेड द्वारे स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार करण्यात आले आहे.
तर अदम्य क्लास मालिकेतील हे चौथे जहाज आहे. तर या जहाजाचा वापर सागरी सुरक्षा, शोध व बचाव म्हणजेच सर्च आणि रेस्क्यू मोहिमासाठी केला जाणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की नवीन स्वदेशी फास्ट पेट्रोल वेसल जे आहे ICGS अक्षय हे त्याचं नाव आहे. तर हे नाव लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार केले आहे, तर कोणी तयार केले आहे, तर गोवा शिपयार्ड लिमिटेडने तयार केले आहे. तर हे 2 पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. चला आता आपण शेवटचा प्रश्न बघू. बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे. तर तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर याचं उत्तर आहे इंग्लंड. इंग्लंड हे याचं योग्य उत्तर आहे. तर तो इंग्लंड क्रिकेट संघाचा अतिशय यशस्वी कसोटी कर्णधार आहे. म्हणजे टेस्ट क्रिकेटचा तो यशस्वी कर्णधार आहे. कसोटी क्रिकेटचा. त्याच्या नावावर 122 कसोटी म्हणजे टेस्ट मॅचेस त्यांनी खेळले आहेत. 114 वन डे मॅचेस खेळले आहे आणि 43 T20 सामने खेळले आहेत. तर टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने 7,000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि 250 पेक्षा जास्त विकेट मिळवण्याचा विक्रम केला आहे. आणि 2022 मध्ये जो T20 विश्वचषक विजेता संघाचा तो महत्वाचा खेळाडू होता. म्हणजे 2022 मध्ये इंग्लंडने जो T20 विश्वचषक जिंकला त्या संघाचा तो महत्वाचा खेळाडू होता. त्याच्यातील महत्वाचं पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. देशाचे नाव, खेळाडूचे नाव आणि तो कसोटी क्रिकेटचा कर्णधार म्हणजे टेस्ट टीमचा कर्णधार होता इंग्लंडचा. हा पण एक महत्वाचा पॉईंट आहे. आणि T20 मध्ये जो विश्वचषक जिंकला आहे इंग्लंडने त्याचा पण तो सदस्य होता, महत्वाचा खेळाडू होता. हा पण एक महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच दर्जेदार चालू घडामोडीवरील प्रश्नांसाठी आजच MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.